इच्छुकांना महामंडळ देऊन महायुतीनं डॅमेज कंट्रोल केल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। ज्यांना उमेदवारी मिळणार नव्हती त्यांची महामंडळावर वर्णी लागलेली आहे। इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा हा महामंडळ पॅटर्न असल्याची सुद्धा माहिती मिळते। महामंडळांवर वर्णी लागलेले बहुतांश हे इच्छुक होते। महामंडळ देऊन त्या इच्छुकांची नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय। महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला यशस्वी होणार का हे आगामी काळात आपल्याला दिसणार आहे। उमेदवारी जाहीर करण्याआधी महामंडळाच्या या नियुक्त्या पार पडलेल्या आहेत। महायुती सरकारनं ही हुशारी दाखवलेली आहे, मात्र ह्याचा खरंच फायदा होणार का हे येत्या काळात आता समोर येईल। विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या इच्छुकांना उमेदवारी देता येणार नाही त्यांची महामंडळावर वर्णी लागलेली आहे। महायुतीनं हा महामंडळ पॅटर्न राबवलेला आहे आणि त्यामुळे आगामी काळात याचा महायुतीला फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान कोणते इच्छुक होते त्यांना कोणत्या पद्धतीचं महामंडळ देण्यात आलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिवाजीनगरचे राजेश पांडे यांना वखार महामंडळ देण्यात आलेलं आहे। तर श्रीनाथ भीमाले यांनी पर्वती मतदारसंघावर त्यांचा दावा होता, मात्र त्यांना कंत्राटी कामगार सल्लागार मंडळ देण्यात आलंय। पुणे कॅन्टोन्मेंट दिलीप कांबळे यांना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ देण्यात आलंय। प्रशांत परिचारक यांना सहकारी कृषी पणन मंडळ महामंडळ देण्यात आलेलं आहे। पंढरपूरवर त्यांनी दावा केलेला होता। अजय बोरस्ते यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ या ठिकाणी त्यांची वर्णी लागलेली आहे। तर चांदवडचे भाऊसाहेब चौधरी यांना औद्योगिक विकास महामंडळ देण्यात आले। इगतपुरीच्या काशीनाथ मेगाळ यांना आदिवासी विकास महामंडळावर त्यांची वर्णी लागलेली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणावरून जो काय गोंधळ चाललाय, खरं तर माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी 10% आरक्षण दिलं आणि त्यानंतर हे जे महामंडळ आहे हे महामंडळ खऱ्या अर्थाने ह्या सर्व तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आहेत। त्यांच्या ज्याला आपण म्हणतो की शिक्षणाचा सगळ्यात महत्वाचा विषय की ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, स्वावलंबी झाले पाहिजे। मला वाटतं अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जो विश्वास माझ्यावर टाकलाय तो निश्चितपणे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन। आणि या संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, आपण पाहतोय हा महामंडळ पॅटर्न राबवण्यात आलेला आहे, कुठेतरी नाराजी नाट्य थांबवण्यासाठी हा योजलेला उपाय आहे। कशा पद्धतीने याचा महायुतीला फायदा होऊ शकतो? निवडणुकीमध्ये संभाव्य बंडाळी थांबवण्यासाठीचा हा एक खटाटोप असल्याचं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे पुण्यासारखं उदाहरण जर घेतलं तर पुण्यामध्ये पर्वती मतदारसंघातून श्रीनाथ भीमाले हे त्या ठिकाणी 3 वेळा निवडून आलेल्या माधुरी मिसाळ यांच्या उमेदवारीच्या विरोधामध्ये दंड थोपटून उभे होते। ते उमेदवारीसाठी प्रयत्नरत होते। त्या श्रीनाथ भीमालेंना कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाचा अध्यक्ष बनवण्यात आलेलं आहे। सुनील कांबळे जे कॅन्टोन्मेंटचे आमदार आहेत त्यांचे बंधू दिलीप कांबळे जे माजी राज्यमंत्री आहेत, हे दिलीप कांबळे किंवा सुनील कांबळे या दोघांपैकी एकाला निश्चितपणे उमेदवारी मिळेल असं वाटत असताना त्यामध्ये कुठला संघर्ष उद्भवू नये आणि हा संघर्ष टाळण्यासाठी म्हणून दिलीप कांबळे यांची वर्णी ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळावरती लावण्यात आलेली आहे। प्रशांत परिचारक यांचा उल्लेख आपण आत्ता केला। पंढरपूर मंगळवेढ्यामधून ते इच्छुक होते, त्यांच्याकडे सहकार कृषी पणन महामंडळ देण्यात आलेलं आहे। राजेश पांडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, ते शिवाजीनगर मतदारसंघातून इच्छुक होते। त्याचप्रमाणे विधान परिषदेवर का होईना आपली वर्णी लागावी यासाठी ते प्रयत्नरत होते, मात्र त्यांची देखील वखार महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावण्यात आलेली आहे। या सगळ्याचा अर्थ असा आहे, म्हणजे केवळ पुणे पश्चिम महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अर्थात काही महामंडळाच्या अध्यक्षांनी नवनियुक्त अध्यक्षांनी समाधान व्यक्त केलं असलं, स्वागत केलं असलं तरी अनेक लोक असे आहेत की जे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि जर विधानसभेला उमेदवारी मिळाली नाही तर ते अपक्ष उभं राहून बंडखोरी किंवा दुसऱ्या पक्षात जाण्याच्या देखील तयारीमध्ये होते किंवा आहेत, अशी परिस्थिती आहे। सध्याची परिस्थिती लक्षात घेता कुठलाच धोका किंवा कुठल्याच प्रकारची अशी कमतरता ही पक्षाला परवडणारी नाहीये आणि या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षानं हा निर्णय घेतलाय। अर्थात या निर्णयाचं स्वागत किंवा या निर्णयाबाबत हे इच्छुक समाधानी होतील का नाही या पुढे अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। निवडणुका अजून
व्हायच्या आहेत, उमेदवारी घोषित व्हायची आहे आणि त्यानंतर खरोखर काय घडतं हे पाहावं लागणार आहे. अगदी त्यामुळे खरोखरच बंड थंड होतं का हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.